राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत। आज छगन भुजबळांनी ज्या पद्धतीनं थेट अजित पवारांवर टीका केलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जुनं नाणं आहे, हे नाणं जुनं आहे असं समजू नका, तेच नाणं निरुपयोगी झाले असं समजू नका, हेच नाणं तुम्हाला परत कधीही उपयोगाला येऊ शकतं, आगामी निवडणुका सुद्धा येत आहेत, अशा पद्धतीची थेट इशारा भुजबळांना दिला। हे बघा, शेवटी निर्णय करत असताना सगळ्यांनाच एका वेळेला न्याय देता येईल अशी भूमिका कधीच कोणालाही घेता येत नाही किंवा कुठल्याही नेत्याला या सगळ्या प्रसंगामध्ये कशा पद्धतीने सगळ्यांना समतोल ठेवून पक्षातल्या सर्वांना एकत्र घेऊन काम करता येईल तो करण्याचा प्रयत्न आदरणीय दादा असतील, प्रफुल्लभाई तटकरे साहेब सातत्याने करतायत। आज भुजबळ साहेब खरं तर एक सिनियर नेते आहेत आणि साहेबांचा जो काही राग किंवा त्यांचा ज्या काही भावना आहेत ते व्यक्त करताना आपण सर्वजण पाहतोय। परंतु मला देखील एक छोटासा कार्यकर्ता जरी असलो तरी मला एकच सांगायचं आहे की आपण वरिष्ठ नेते आहात, हा विषय सामोपचारानं कसा संपेल यामध्ये आपण एकत्रितपणानं बसून हे संपवलं पाहिजे। जातीपातीचं धर्माचं राजकारण न करता आपण विकासाचं राजकारण कसं होईल, या महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला कसा न्याय मिळेल यावरती आता खरं तर ही सर्वसामान्य जनता आपल्या या महायुतीच्या सरकारकडे लक्ष ठेवून आहे। आणि म्हणून आपण रुसवे फुगवे हे होत असतात, मतभेद होत असतात, मान अपमान हा देखील आपण सहन केला पाहिजे। आणि उद्याच्या काळामध्ये महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं बहुमत घेऊन ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेनं निवडून दिलेलं आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेची विश्वासार्हता टिकली पाहिजे। आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे विशिष्ट कुठल्या जातीवरती ही निवडणूक किंवा हे मंत्रिमंडळ दादांनी नेमलेले नाही आहे। त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब, आपण हा विषय सामोपचारानं कसा संपेल यातच आम्ही सगळेजण पाहतोय। त्यांचा एक गंभीर आरोप अजित पवारांवर होता। आता मंत्रिपद देताना प्रफुल्ल पटेलांची इच्छा होती, सुनील तटकरे यांना प्रयत्न केले, किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रयत्न केले, मात्र तरी देखील माझं मंत्रिपद कापलं। थेट रोख अजित पवारांवर होता की अजित पवारांना त्यांचं मंत्रिपद कापलं? नाही, असं नाही आहे, काय मंत्रिपद कापलं वगैरे काय जाणीवपूर्वक केले नाही आहे। काहीतरी दादांच्या, प्रफुल्लभाई तटकरे साहेबांच्या देखील मनामध्ये विचार असणार आहेत। शेवटी सिनियर नेते आहेत आणि त्यांचा देखील मान सन्मान कुठं करता येईल त्याचा त्यांनी विचार केल्याशिवाय हा निर्णय घेतलेला नसेल असं आमचं आजही मत आहे। आणि म्हणून मला हेच सांगायचं आहे की दादा तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब एकत्रित बसून हा विषय सामोपचाराने कसा संपेल हेच महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये माझी मदत झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, आता बघूयात नेमकं कोण कसं काय करतंय। तुम्हाला खरंच वाटतंय का विधानसभेला भुजबळांची मदत झाली? नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच साहेबांची मदत झाली। शेवटी ज्येष्ठ नेते आपण यासाठीच म्हणतो की ज्या वेळेला 4-10 ठिकाणी एखाद्या नेत्याची मदत होते, आम्हाला सगळ्यात आमच्या दादांची मदत झाली, प्रफुल्लबाईंची मदत झाली, तटकरे साहेबांची मदत झाली, रुपालीताई चाकणकरची मदत झाली। म्हणजे सगळे जे नेते आहेत ह्या सगळ्याच नेत्यांची मदत प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवाराला होत असते। महायुतीतल्या तशाच बाकीच्या नेत्यांची देखील आम्हाला मदत झाली, परंतु मदत झाली तर कुठंतरी लगेच त्याचा रोष आपण पुढच्या निवडणुकीला काढणार अशा पद्धतीनं हे वक्तव्य मला योग्य वाटले नाही। किंवा दादांच्या बाबत देखील काही मंडळींनी फ्लेक्सवरती काय चप्पल मारण्याचा किंवा जे काय आंदोलनाची प्रक्रिया केली हेच देखील आम्हाला योग्य वाटत नाही आहे। त्यामुळं आपण पक्षामध्ये आहोत, आपण एक संघ राहायला पाहिजे एवढीच माझी एक अपेक्षा आहे। अजित पवारांची काय भेट झाली किंवा या सगळ्या विषयांसंदर्भात काही चर्चा झाली त्यांची? दादांची 2 दिवस तब्येत बरी नव्हती, आज दादा विधानभवनामध्ये आलेत, परंतु आपण अशा पद्धतीनं कुठलीही चर्चा करायला दादांची भेट घेतली नाही आहे। शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रात 35-40 वर्ष राजकारण करणारा नेता आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांनी उकळून पेरल्या आहेत, त्यांना ज्ञात आहे। त्यामुळं मला असं वाटतं की ते त्यांच्या पद्धतीनं हा विषय संपवतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच सामोपचाराने विषय सुटला पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुनील शेळके यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।